निद्रानाश नावाचा रोग आहे. झोपा नाही आता, झोपतीच नाही. आठवण नाव जर पडले ना, जर मोबाईल नसला ना, गोदडीची दोऱ्या उपशित एकानं निमी गोदडी उपास त्याच्याही म्हणजे काल तर शिवलीनं हातोरे गाडीत बसला आणि तसाच झोपला. निम्या रात्री फाडली त्यानं ती गोदडी, तारा गोदडी फाडली निम्या रात्री. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, म्हणजे याला झालं काय. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी लागली. मोबाईलमुळे निद्रानाश नावाचा परमिष्ट माणसं, मोबाईल वापरणारी माणसं, ज्या गाडीतून उतरले त्याच गाडीत चढली माणसं. एक तर जेवायला बसला भातात पाणी ओतलं आणि बायकोच्या कालपट्टीत ठेवून दिली. मला वरणाला मीठच नाही, मीठ टाक वरानच टाकलं नाही तर मीठ का परमिष्ट झाली माणसं. एका बाईनं नवऱ्याला काही काही स्वयंपाक केला पण नुसती मिरचीच टाकली, लाल जरत तरी झाली आणि त्यानं फुरका मारला, डोळ्यातून खळखळा पाणी आलं. ती म्हणजे खाऊ काय झालं काय नाही, मला आनंद रास सुरू आनंद झाला. माणसं भरमिष्ट झाली. मोबाईलचा वापर कमी करा. महिला मंडळाला पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, श्रावण महिना आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे. लहान आल्या पोराला तुम्ही मोबाईल खेळायला देत नाही. तुम्हाला जगात तीनच गोष्टी सत्य आहेत. एक जन्म, दोन मृत्यू आणि तीन ज्ञान. बाकी सगळं लबाड. जगातल्या सगळ्या गोष्टी लबाड. मरण येणारच, मेल्यानंतर जन्माला यावं लागणारच. आणि जन्म आणि मृत्यूचा फेरा ज्ञान आलं तरच चुकणार, नाही तर चुकणार नाही. आता उलट फिरू आपण. जन्म आणि मृत्यूचा फेरा, जन्म आणि मृत्यूचा फेरा ज्ञानाने चुकतो असं नाही, पण दुःख हलका झाल्याशिवाय हे फायनल. जगात तीनच गोष्टी सत्य आहे, बाकी सगळं लबाड. कोणती गोष्ट सत्य आहे बोला? जन्म, मृत्यू आणि ज्ञान वजा करायचं, सत्य गोष्ट सांगायची. जमिनीचे बाजार वाढले, बायांच्या हातात कारभार गेले. बहिणीनं सक्का भाऊच बदलावला होता. गुरु मामा नावाची अवलाद आली आता. सक्का मामा मेवाला उलटला, गुरु मामा पैदा झाला. गुरु मामा म्हणजे आज कीर्तनात बसलेल्या 20 बाया अशा निघतील आता कीर्तनात. आत्ता का तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत? आत्ता लबाड बोलायचं नाही, मला नाव सांगायला का लावू. याचा अर्थ रक्ताचं नातं सुद्धा सत्य नाही. संपत्ती अशाश्वत आहे, असेल अथवा नसेल. संपत्ती अशाश्वत आहे. मान कमी जास्त आहे. यदा कदाचित मानाला जोडून अपमान सुद्धा होऊ शकतो. मानाला जोड अपमान होऊ शकतो, अपमान सुद्धा होऊ शकतो. मानही मिळू शकतो, अपमानही मिळू शकतो. यदा कदाचित बरीच माणसं असं म्हणतात तो माणूस विद्वान आहे, फापलू शकतो. माणूस फापला यात काय नवलंय? देव फापला. फापला म्हणजे उदाहरण, सोन्याचं हरिण राहत आहे का? राम काय पाहायला गेला? फापला का चिखला? कोणचं ऐकून? आता नाही बोलायचं. बायकोचं ऐकून. हरणाची चोळी कोणाला लागत होती? आता हरणाच्या कातडीची चोळी होईन का? लावा डोकं. बरं नाही होईल. सोन्याचं हरिण मिळत असतंय का? नाही. पण बऱ्याच वेळा त्याचं उत्तर ऐका. आता उत्तराला सुरुवात झाली. जगातलं सगळ्यात गोष्ट सत्य आहे ज्ञान, सत्य आहे ज्ञान, सत्य आहे जन्म आणि सत्य आहे मृत्यू. बाकी सगळं लबाड. तिसरं वाक्य कीर्तनातलं. या जगात 3च तीर्थ आहेत, 2च तीर्थ आहेत. एक तीर्थ 9व्या अध्यात आहे आणि एक तीर्थ 17व्या अध्यात आहे. 9व्या अध्यात असं तीर्थ आहे, जे ज्ञान गंगा पूर्ण नहाले ते जेवताई ठाले. जे ज्ञानाच्या गंगेत नहाले ते पवित्र झाले. मग पहिलं तीर्थ आहे ज्ञान आणि दुसरं तीर्थ 17व्या अध्यात आहे. सकळ तीर्थाचे धुरे जी एका माता पित्रे. ज्याने आईबापाची सेवा केली त्याने देवाला जायचं नाही, आणि ज्याच्याकडे ज्ञान आहे त्यानं देवाला जायचं नाही. ज्याच्याकडे दोन्ही नाही त्यानं घरी थांबायचं नाही. पवित्र गोष्ट आहे ज्ञान. फायनल झाला आजच्या कीर्तनाचं पहिलं वाक्य. ज्ञान बसलेल्यापैकी प्रत्येकाला आहेच, कुणी याला नाही. माणसं म्हणतात तो याला आहे, याला नाही. कोणत्या माणसाने खिशातले 10 रुपये टाकून दिले? मोरू दे.
का पाय देऊन उभा राहते गर्दी जाईपर्यंत. कोण येड आहे? माणसं येडे नाहीत. माणसं येडे नाहीत. ऐका, ज्ञान प्रत्येकाला आहे, पण त्या ज्ञानात गळ आहे. वाजवतो खास, फुगीर नाही. गातो खास, आकडू नाही. कीर्तन बरं करतो, पण कुठाने नाही कुठाने. ज्या गावात भागवत कथा ठेवली त्याच गावातून रुक्मिणी नेली. ज्ञान आहे, पण त्या ज्ञानात गळे. आता उलट फिरायचे बघा, ज्ञान नाही असं कोणी आहे का? नाही. नवीन 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 सुनबाई घरात आली ना, मला म्हणलं नवीन 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 सुनबाई नवीन. पहिलं पंढरवळ आपल्याला असं वाटतं जिजाबाई चाली, पदर सरकून देणार नाही. येईन त्याच्या पाया पडणार, शेळ्यांचं काढीन, बकऱ्यांचं काढीन, कोंबड्यांचं काढीन, घर जाडून घेईन. ती सासूला ती भोळी, ती म्हणती जाऊ द्या पप्प्याचं उशिरा झालं, पण वस्तूच मिळाली आपल्याला. जाऊ द्या थोडं लांब, पारणं फिटले. मला काळजी होती माझ्या पप्प्याची, काय होती काय नाही. पप्प्याला नाही द्यावा आता. माझ्या अगोदर उठती, घर जाडी ती, शनभरी ती, अंडेलं पुंठ होती, कोंबड्या सांभाळी ती, शेळ्यांचं दूध अगोदरच काढून घेती. त्या मनानं ती जाऊ द्या काय असू, पण वस्तू. आता ती वस्तू फक्त पहिले 15 वाड्यात मापात राहते. 15 दिवसांनी एकदा तो खिलारी ताब्यात घेतला तिनं. आणि मोठ्या बैलाला यसळ घातल्या वास राखला तकली. शेतातून शेतकरी बैल घेऊन येताना सगळ्या बैलांना कासरी नाही लागेल. एकाला जो मारितो धावतो त्यालाच यसळ, बाकीचे वास रापाप पळत येतात. हिचं तसंच. ही काय करते? ही काय करते? सगळ्याला आपाप टापळीती, एवढ्याला दम देते. हा पण ते बोलत नाही, काही बोलत नाही. कधी महिला मंडळ कधी बोलत नाही नवरा. हा सगळं सण करतो. कवर माहितीये तुम्हाला सून येईपर्यंत. आणि तुमच्यावर तुम्हाला सून आली, तुमच्यावर धावली का मोकळ्या मानानं एवढाच फट्ट्या हसतो. सुटलो गुलामगिरीतून, इंग्रजच गेले महाघरातून. ज्ञान ज्ञान आहे, पण त्याच्यात गाय. सूत्र ऐका आता. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचून ज्ञानाशी तगडेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही, आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही, आणि भक्ती ही भक्ताशिवाय कोणी करू शकत नाही. उलट फिरायचं आपण उलट. आता ज्ञान आलं पण ग आला. आता ज्ञान कमी असलं तरी चालेल, पण त्याचा ग नको. मिटलं का? ग घालवायचं असेल भक्ती करा, भक्त व्हा. आणि आज कीर्तनाला घेतल्या अभंग एकनाथ महाराजांचा आहे, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. कारण अभंगाला कडवे आहेत 3, आणि ह्या अभंगाला कडवे आहेत 3, आणि शेवट आहे एका जनार्दनी. एका जनार्दनी शेवट का आहे तर माझे गुरु जनार्दन स्वामी, त्यांच्या चरणावर माझे अभंग अर्पण, म्हणून एका जनार्दनी. उलट सांगतो, ज्ञानदेव मोठे निवृत्तीमुळे, राम मोठा वशिष्ठामुळे, कृष्ण मोठा संदीपानीमुळे, एकनाथ महाराज मोठे जनार्दन स्वामीमुळे, नामदेव महाराज मोठे विसोबा खेचरामुळे. फायनल. आणि माझे गुरु जनार्दन स्वामी, म्हणून त्यांच्या चरणावर अभंग अर्पण एका जनार्दनी. आणि आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला शेवट एका जनार्दनी आहे. अभंगाला कडवे 3 आहेत. हा अभंग एकनाथ महाराजांचा आहे. एकनाथ महाराज कोण? एका मिनिटात. एकनाथ महाराजांचे पंजोबा भांगास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण, आणि मुलगा हरिपंडित. साखळी लावून घ्या. एकनाथ महाराजांचे पंजोबा भांगास महाराज, आजोबा चक्रपाणी, वडील सूर्यनारायण, आणि मुलगा हरिपंडित. पवित्र ते कुळ, पावन तो देश, ते हरीचे दास जन्म घेत. फायनल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. कडवे 3 आहे. त्याला तिथं झोपू द्या, तिकडं खुणा कोण नको झोपू द्या खाली. असं झोपू द्या, बस आपण